तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी. ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता, अशा लाडक्या बहिणी निश्चितच आता मे महिन्याच्या हप्ते वितरणाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच या हप्त्याचं वितरण हे होणार आहे. पण त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, म्हणजेच त्यांना केवायसी दरम्यान अपात्र करण्यात आलेला आहे, तर अशा बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. तुम्हाला एक संधी देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला लवकरच ही एक संधी केवायसी दुरुस्तीची किंवा केवायसी करण्यासाठी एक संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. म्हणजेच पुढच्या महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या ही वाढणार असल्याची माहिती समोर येतात. पण कोणत्या महिलांना हप्ता मिळेल, कोण महिला यासाठी पात्र असतील, फक्त ह्याच महिला लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार. तर कोण पात्र असतील या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात मोठी खुशखबर असणार आहे लाडक्या बहिणींसाठी. ज्या महिलांना हप्ता आला असेल अशा महिलांसाठी सुद्धा खुशखबर, आणि ज्यांना हप्ता आला नसेल अशा महिलांसाठी सुद्धा मोठी खुशखबर असणार आहे. ज्या महिलांना हप्ता आला नसेल अशा महिलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की अशा महिलांसाठी पुन्हा केवायसीचं पोर्टल ही चालू करून दिल्या जाऊ शकते आणि त्यांना पुन्हा केवायसी करण्याची एक संधी दिल्या जाऊ शकते. पण त्याच महिला पात्र असतील ज्या निकषात बसत असेल. तुम्ही जर निकषात बसत असाल तरच तुम्ही केवायसी पुन्हा करू शकता आणि केवायसी केल्यानंतर तुम्ही पात्र होऊ शकता. अन्यथा केवायसी करून सुद्धा तुम्हाला अपात्र केल्या जाऊ शकते. ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुमच्या कुटुंबात कुणीही आयकर दाता नसला पाहिजे, कुणीही सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, तुमच्या कुटुंबात कुणीही सरकारी योजनेचा 1500 रुपयांपेक्षा जास्त कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसला पाहिजे. त्यासोबत नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना किंवा अन्य बाकी योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसला पाहिजे. तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला नसला पाहिजे. तुम्ही जर एवढ्या सगळ्या निकषात बसत असाल आणि तरी सुद्धा तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला असेल तर नक्कीच तुम्हाला पुढचा लाभ हा मिळणार आहे. पण तुमचं वय सुद्धा 65 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे. आता एवढ्या सर्व निकषात तुम्ही कशा बसाल? कारण जर तुम्ही 63 आणि 64 वर्षाचे असताना अर्ज भरला असेल तर निश्चितच तुमचा अर्ज आता बाद झाला असणार. त्यामुळे तुम्हाला समोरचा हप्ता हा मिळणार नाही. त्यामुळे फक्त याच महिला पात्र असतील ज्या निकषात बसत असेल. आता त्यानंतर मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेल्या लाडक्या बहिणींना निश्चितच आता मे महिन्याच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. तर मेचा हप्ता कधी मिळणार? तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला सुद्धा वेग आला आहे. लवकरच या हप्त्याचं वितरण हे सुरू होऊ शकते. पण जर केवायसी दुरुस्ती किंवा केवायसी करण्याची एक संधी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पुन्हा सुरू करण्यात आली तर निश्चितच तुम्हाला वेळ हा लागणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा केवायसी दुरुस्तीच्या कारणाने तर 2 महिने वाट पाहावी लागली आणि यावेळेस सुद्धा जर केवायसीचं अडचण मधात आली, जर केवायसी दुरुस्तीची एक संधी देण्यात आली तर 2 महिने तुम्हाला पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. ही जे आपण सांगत आहोत की लवकरच या हप्त्याचं वितरण होईल, पण जर केवायसीची संधी मधातच उपलब्ध करून देण्यात आली तर निश्चितच तुमच्या हप्त्याला वेळ हा लागणार आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना पुन्हा पात्र करण्यासाठी केवायसीची संधी ही सुरू करण्यात येईल आणि त्यांना पात्र केल्याच्या नंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो 23वा हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. पण सध्या तरी या संदर्भात अधिकृतपणे कुठेही माहिती आलेली नाही. जरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की निश्चितच लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. पण कधी दिल्या जाऊ शकते हे अजून कुणीही सांगण्यात आलेलं नाही. त्यासोबत 2100 रुपये संदर्भात सुद्धा अजून अपडेट नाही. मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस असं जाहीर करण्यात आलं होतं की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस लाडक्या बहिणीच्या मानधनात वाढ करून 1500 वरून 2100 रुपये देऊ. पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठेही माहिती समोर आलेली नाही. वारंवार ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार त्यांना जेव्हा प्रश्न विचारला जाते की 2100 रुपये कधी कराल तर त्यांचं मत फक्त एवढंच असते की वेळेवर करू. आता वेळ कधी येईल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे लाडक्या ताईंनो, या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेत आहोत. या हप्ते वितरणासंदर्भात म्हणजेच केवायसी संदर्भात किंवा 2100 रुपया संदर्भात
या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजे हा हप्ता जसा जमा होईल किंवा या हप्त्याच्या GR येईल या संदर्भात जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.